पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉनला पनवेलकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। देशातील पूर्ण 42 किलोमीटर अंतराची पहिली हिल महापौर मॅरेथॉन म्हणून विशेष ठरलेल्या या स्पर्धेत तब्बल सुमारे 9,000 धावपटूंनी सहभाग नोंदवला। पहाटेच्या सुमारास खारघर परिसरात या मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली। महापौर नितीन पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, IPS अधिकारी कृष्ण प्रकाश, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला झेंडा दाखवण्यात आला। 42 किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनसह 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉन, 10, 5 आणि 3 किलोमीटर अशा विविध गटांमध्ये धावपटूंनी सहभाग घेतला। विशेष म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते। सुमारे 100 दिव्यांग धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेत आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले। तसेच 21 किलोमीटरच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये 9 अंध धावपटूंनी सहभाग घेत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला। महापालिका क्षेत्रातील शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। महापालिकेचे महापौर सन्माननीय नितीन पाटीलजी, आयुक्त मंगेश चितळेजी आणि या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। एका अर्थानं पनवेलला ही देशातील पहिले 42 किलोमीटर पूर्ण लांबीची हिल मॅरेथॉन घ्यायचा एक मान मिळालेला आहे आणि त्याची पूर्ण तयारी पनवेल महापालिकेने केलेली आहे। अतिशय मोठ्या प्रमाणावरती 42 किलोमीटर 21 किलोमीटर पासून वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये स्पर्धक मोठ्या प्रमाणात धावत आहेत। खरं तर अशा स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव हा मोठा असावा लागतो, पण या सगळ्या आयोजनाच्या माध्यमातून पनवेल महापालिकेनं आपण मोठी मोठी आव्हानं पेलू शकतो हे दाखवलेलं आहे। या सगळ्या टीमचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन। अतिशय आनंद होतोय। देशातली पहिली हिल मेयर मॅरेथॉन आज इथे खारघर येथे आपण साजरी करत आहोत आणि पहिला जो इव्हेंट होता 42 किलोमीटरचा तो आत्ताच सकाळी पहाटे 4:30 वाजता सुरू झालेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण असं वातावरण आहे। पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेशजी चितळे साहेब असतील, आमचे या स्पर्धेचे चीफ कोऑर्डिनेटर परेशजी ठाकूर साहेब असतील, विरोधी पक्षनेते सन्मान्य अरविंदजी म्हात्रे साहेब असतील, उपमहापौर प्रमिलाताई, स्थायी समिती सभापती आमचे बबनजी मुकादम आणि सर्व नगरसेवक, या प्रभागाचे सभापती मधुकर पाटील, हे सगळे जण अगदी उत्साहाने या इथे आलेले। स्पर्धेला सुरुवातही झाली आहे। स्पर्धेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय। साधारण आपण बघितले 800 ते 1000 स्पर्धक या 42 किलोमीटरला धावताना आपल्याला दिसलेले आहेत आणि आता पुढील स्पर्धा ही 5:30 वाजता 21 किलोमीटरची सुरू होणार आहे। स्पर्धेचा मार्ग आम्ही काल रात्री सुद्धा बघून आलो, अतिशय सुस्थितीत आहे। जिथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे त्या फणसवाडीच्या ग्रामस्थांना मी स्वतः रात्री सुद्धा भेटलो, त्यांच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्साहाचं असं वातावरण होतं आणि खरोखरच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी पनवेल महानगरपालिकेतील सर्व रहिवाशांना, नागरिकांना मनपूर्वक धन्यवाद देतो। पनवेल मॅरेथॉनने या इथे ही खारघर हिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि यासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर, माननीय महापौर नितीन पाटीलजी, आमचे आयुक्त चितळे साहेब यांनी पुढाकार घेतला आणि शहरामध्ये जर इथे क्रीडांसाठी इथं चांगल्या प्रकारचं जर वातावरण तयार करायचं असेल, तरुणांना चांगले कार्यक्रम द्यायचे असतील तर मॅरेथॉन सारखा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा असतो। कारण ही स्पर्धा 42 किलोमीटरची स्पर्धा ही एका ठिकाणी होत नसते, एका कंपाऊंडच्या आतमध्ये होत नसते, तर ती पूर्ण 42 किलोमीटर मध्ये ती फिरत असते आणि त्याच्यामुळं ती पूर्ण परिसराला या इथं चांगल्या प्रकारचं असं उत्तेजन देऊन जाते आणि खेळांना एक मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन जाते। त्याच्यामुळेच अशा प्रकारची स्पर्धा ठेवल्याबद्दल मी सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेचं इथं अभिनंदन करेन आणि त्याचबरोबर खेळाडूंचा उत्साह पाहता नक्कीच सांगतो मला या इथे विश्वास आहे की याचा फायदा हा खारघरच्या तरुण वर्गाला, खारघरमध्ये जे सांगतात सर्व आहेत जे शारीरिक कसरतीला विशेष प्राधान्य देतात त्या सर्वांना याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे असं मला वाटतं। खारघर मॅरेथॉन हिल ही पूर्णपणे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर यांच्या कन्सेप्टमधून निर्माण झालेली ही नवीन संकल्पना होती आणि ती प्रशासनाने राबवण्याचा पूर्ण कसोशीने प्रयत्न केला आहे।
या पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेच्या 10 वर्ष आता आमचे 1 ऑक्टोबरला होत आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील नागरिकांमध्ये स्पोर्ट्सचं कल्चर वाढवण्याच्या अनुषंगाने आणि या शहराला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे नावारूपावर आणण्याच्या अनुषंगाने हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. याच्या मार्फत आपल्याकडे या संपूर्ण शहरामध्ये आणि परिसरामध्ये धावण्याच्या प्रती, हेल्थच्या प्रती आणि स्पोर्ट्सच्या प्रती चांगली जागरूकता यावी या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीने सर्व अरेंजमेंट्स आम्ही पूर्ण केले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं.